दरम्यान हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही लोकशाहीला मतदान करणार आहोत। त्यामुळे शिवसेना भाजपा युतीच्या विरोधामध्ये जो सक्षम उमेदवार असेल त्याला आम्ही मतदान करू अशी भूमिका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मांडलेली आहे। या संदर्भामध्ये संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी। दक्षिण मध्य मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदारांना भेटण्यास सुरुवात केलेली आहे आणि या मतदारांना भेटत असताना मनसेचेही काही नेते जे आहेत त्यांनाही या ठिकाणी भेटताना दिसत आहेत। आपल्याबरोबर संदीप देशपांडे आहेत। आज एकनाथ गायकवाडांची तुमची मॉर्निंग वॉकच्या वेळेला भेट झाली, काय बोलणं झालं, काय ठरलं? नाही, त्यांना फक्त मी शुभेच्छा दिल्या। आम्ही रोज सकाळी शिवाजी पार्कला येतो, आज ते सुद्धा आले, त्यांना शुभेच्छा दिल्या। हुकुमशाहीच्या विरोधात जी लढाई चालू आहे त्या लढाईसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या। परंतु तुमची जी भूमिका आहे भाजपच्या विरोधात जे काही लोक असतील त्यांना पाठिंबा देण्याचं या ठिकाणी तुमच्या साहेबांनी जाहीर केलेलं आहे, तर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती झालेली आहे, तर त्यांच्या विरोधी गटाला तुम्ही मतदान करणार, त्यांना मदत करणार? भाजप विरोधात जे सक्षम उमेदवार आहेत, जे लोकशाहीवादी उमेदवार आहेत, त्यांना निश्चितपणे आम्ही मतदान करू आणि आम्ही मतदारांनाही आवाहन करतोय की ही लढाई आता आहे, ही मोदीशा विरुद्ध भारत आहे, मोदीशा विरुद्ध हिंदुस्थान अशी लढाई आहे आणि त्या लोकशाहीसाठी म्हणून आम्ही निश्चितपणे जे जे करता येणं शक्य आहे ते सगळं करू। तुम्ही प्रचारात किंवा या सगळ्या ह्याच्यात कुठे असणार आहात? अजून तशा प्रकारचं माननीय साहेबांनी काही सांगितलेलं नाही, ते जेव्हा सांगतील किंवा त्या पद्धतीने आम्ही काम करू। एकंदरीतच साहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत भाजप आणि या सगळ्या विरोधात काम करण्यासंदर्भातले आणि ते आम्ही करू आणि भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या विरोधातला जो सक्षम उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे महाराष्ट्र निर्माण सेना उभी राहील अशी भूमिका या ठिकाणी संदीप देशपांडे मांडताना दिसतात। विकाससह गोविंद तुपे, जय महाराष्ट्र, मुंबई।